त्या दिवसाला होते सुरुवात. पहिला बॉल तो या ठिकाणी टाकला जातो आहे. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर सुरुवात मात्र व्हाईट बॉलने झाली आहे. एक धाव धावफलकावरती जोडली जाणार आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 12व वर्ष. वाह, कडक फॉलिंग स्वीपचा एक देखणा स्ट्रोक विशाल धारक यांच्या बॅटमधून. शानदार फटका, षटकार. खूप चांगला फॉलिंग स्वीपचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर फुल टॉस होता आणि खूप चांगल्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला. 6 धावा तिकडे प्राप्त केल्या गेलेल्या आहेत. बॉलिंग करण्याकरिता अमोल दुबे तयार आहेत. यावेळेस व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टंपच्या बऱ्याचशा बाहेर असल्या कारणे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 8 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. निश्चितच आज महत्वाचा दिवस आहे. काल देखील आपण बघितलं सुपर 8 मध्ये बरेचसे संघ मात्र संघर्ष करताना बघायला मिळाले. त्यावेळेस विशाल धारक यांचा अजून एक तडाखा षटकार आलेला आहे. खूप चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट करताना बघायला मिळाले विशाल धारक. खूप चांगला फटका होता. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे गावचे एक युवा खेळाडू. धावसंख्या जर बघितली तर 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. अमोल डुबे यांच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आले आणि पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर आतापर्यंत 14 धावा या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आलेल्या आहेत. पुढचा बॉल फुलर लेंथ पर यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळालेला आहे. पुनरागमन करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अमोल डुबे यांच्या माध्यमातून. कॉलबॅक मध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी आहे. आता 3 संघ कॉलबॅक मध्ये आलेले आहेत. त्या 3 संघांमधून एक संघ जाणार आहे सुपर 8 मध्ये. त्यामुळे संघर्ष मोठा आहे. वाह, कमालीचा स्ट्रोक इनफिल्डला क्लिअर केलाय. खाली क्षेत्र निवडलं आणि शॉट सिलेक्शन अतिशय दर्जेदार. बॉल सीमारेषा पार, चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये ही दृश्य बघायला मिळत आहेत. लोवर फुल टॉस थोडीशी जागा बनवली आणि तुम्ही जर बघितलं तर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा हा आउटस्टँडिंग फटका. 18 धावा धावफलकावरती. रिव्हर्स करायला गेले, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. फुलर लेंथवर टाकलेला बॉल. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. आज या क्रीडा स्पर्धेचा तुम्ही बघितला तर 5वा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये जे 3 संघ आहेत त्यांच्यामध्ये कॉलबॅक, दुपारच्या सत्रापासून परत एकदा आपला सुपर 8. वाह, अजून एक जबरदस्त हिट, अजून एक तगडा प्रहार. विशाल धारकच्या बॅटमधून एक षटकार. पहिल्या ओव्हर नंतर तब्बल 24 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर नंतर 24 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर तब्बल 24 धावा आल्यात आणि बॉलही हरवलाय. विशाल धारकचं कौतुक करावं लागणार आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. आयकॉन म्हणून आज खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. बॉल द्यायचा आतमध्ये. पंचांना बॉल हवाय, बॉल द्या.
प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. आमचे अनिल केदारी चेंडू शोधण्यासाठी गेले होते आणि चेंडू लगेच त्यांनी मैदानात टाकला. अनिल भाऊ केदारी, आपलं मनापासून धन्यवाद. आपल्या आयोजक कमिटीचे महत्त्वाचे घटक आहेत. पहिल्या ओव्हर नंतर 24 किरण खुळे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला किरण खुळे या ठिकाणी पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंड कडे फलंदाज सादिक शेख. हवेत बॉल, फटका फसतोय आणि ओहो, सादिक तर निघाले होते, परंतु इकडे झेल निसटताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक जीवदान मिळतं या ठिकाणी सादिक यांना. खरं तर या चुका टाळाव्या लागतील. तुम्ही अगोदर चुका केल्या म्हणून तुम्ही कॉलबॅकला आले आणि आता कॉलबॅक मध्ये जर तुम्ही चुका केल्या तर मग तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जाणार आहात. त्यामुळे आता इथे चुका टाळायच्या तुम्हाला. या अगोदर जिथे चुकलेत त्या चुका सुधारून तुम्हाला आज कॉलबॅक मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. संघर्ष जरी मोठा असला परंतु प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. चांगला स्ट्रोक कव्हरला फिल्डर आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावत संख्या आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर धावा झालेल्या आहेत 25 धावा. 25 विदाउट लॉस आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 24. कुठेतरी ओव्हरमध्ये त्या रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. विशाल धारक पहिल्या ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली, विध्वंसक सुरुवात त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये 24 बनवल्या होत्या. क्षेत्ररक्षणात थोडेसे बदल केले जात आहेत. एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये घेतलं इनफिल्डमध्ये. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तर एक खेळाडू अगदी कॉर्नरला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये. चला वेळ वाचूया थोडासा. वेळ आपल्याकडे कमी आहे कारण निर्धारित वेळेत इनिंगचा खेळ आपल्याला पूर्ण करायचा. किरण खुळे सर तयार आहेत. पुढे टाकलाय, जिथून फिल्डरला इनफिल्डला बोलवलं तिकडेच फटका. परंतु तिकडे आपण जर बघितलं तर झेल घेण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय. झेल होऊ शकलेला नाही. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. थोडासा अवघड झेल होता परंतु प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. उलट धावत जात झेल पकडणं तितकं सोपं नाही आणि त्यातल्या त्यात 11:30-12चं ऊन म्हटलं तर डोक्यावरच असतं. किरण खोळे सर बॉलिंग करण्याकरिता. समोर विशाल धारक. वाह, यावेळेस कनेक्शन प्रॉपर आणि बॉलला घडवली हवाई सफर. नाव विशाल धारक. हवेली तालुका शिंदवणे गाव दाखल झालेत संगमनेर मध्ये आणि कॉलबॅक मध्ये आपला धमाका दाखवत आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना विशाल धारक. पहिल्या दिवशी देखील अर्धशतक बनवलं होतं विशाल धारक यांनी आणि आज कॉलबॅक मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना आयकॉन अमोल दुबेच्या विरुद्ध धावा बनवल्या त्यांनी. परंतु आता या मॅच मध्ये देखील ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली बॅटिंग. बॉल हवेत, अमोल बॉलच्या खाली आणि तिकडे पकडलाय झेल. फलंदाज विशाल धारक यांचा संपवलाय खेळ. किरण खुळे यांचं कौतुक करावं लागेल. किरण खुळे यांचा पलटवार. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से. विकेटचं पतन. विशाल धारक आउट. बॅक टू द डग आउट. तर मित्रांनो, पहिली विकेट आली आहे फलंदाजी करण्याकरिता. आपण बघू शकता दाड आशपी या गावचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. आज अनेक स्पर्धांमध्ये ॲज आयकॉन म्हणून मागणी आहे, आयडॉल म्हणून मागणी आहे. अल्ताफ शेख बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हे देखील एक आक्रमकच फलंदाज म्हणून जाणले जातात आणि खूप लांब वरचे षटकार खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अल्ताफ शेख बॅटिंगसाठी आलेले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला किरण खुळे सरांचं आव्हान आहे, ज्यांनी विशाल धारकची विकेट मिळवली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तो दुणावलेला आहे. राजवर्धन युथ फाउंडेशनचं हे अतिशय प्रभावी आयोजन. खरं तर प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असते आणि आज वा, रिव्हर्स आल्याबरोबर क्या बात आहे अल्ताफ. या बॉलला सरळ फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. तगडा प्रहार, षटकार. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 39.
2 ओव्हर नंतर एक खेळाडू बाद, 39 धावा. केतनजी मंडलिक आणि राकेशजी मंडलिक यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून स्वागत. आमचे अमोल भाऊ कवडे साहेब देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे आरजी क्लब संगमनेरचे सर्वे सर्वा तुषार भाऊ गोडगे साहेब आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होत आहेत. तुषार भाऊ गोडगे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. कालच निळवंडेमध्ये त्यांचा संघ जिंकला, आज कॉलबॅक मध्ये आहे आणि यानंतर त्यांच्याही संघाची मॅच आहे. अमोल डुबे आलेत बॉलिंग करण्याकरिता. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघितलं तर थोड्याशा धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आता वैयक्तिक जर आपण बघितलं तर दुसऱ्या आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन अमोल डुबे पाटील बॉलिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु समोर एक जीवदान ज्यांना मिळालंय ते सादिक. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अगदी घरंगळत, बॉल मिडविकेटला चाललाय. फिल्डर येतात तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमचा विचार जर केला तर मनोज नाना, अमोल डुबे असतील, योगेश पवार, योगेश कानवडे, गौरव शिंदे, किरण खुळेसर, राहुल शिंदे असे बरेचसे खेळाडू या संघामध्ये आहेत. मोठी स्टारकास्ट आहे. सचिन घोगे देखील आहेत. धावफलकावर धावा 40. स्वतः संघमालक अश्विन शेटकोल्हे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला आज कॉलबॅक मध्ये तुम्हाला प्रयत्न तर अधिकचे करावे लागणार आहेत. धावफलकावर धावसंख्या आपण बघू शकतो स्थिर आहे 40. या ओव्हरमध्ये पुनरागमन करतायत अमोल. रिव्हर्स करायला गेले, यशस्वी झालेले आहेत, परंतु फिल्डर मागे तैनात ठेवलेला आहे. थोडंसं फंबल होतं. एकच धाव तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठलाही होणार नाही. पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा आल्या असल्या परंतु ओव्हर नंबर 2 साठी अमोल आले आणि काय कमबॅक केले अमोल डुबेने. म्हणजे या ओव्हरमध्ये 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा दिल्या. चांगलं कमबॅक, चांगला पलटवार, चांगलं पुनरागमन अमोल डुबे यांचं पाहायला मिळतंय. सादिक शेख स्ट्रायकर एंडला. बॅट तर फिरवली होती परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय आणि मागे योगेश कानवडे यांच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं पुनरागमन. विशाल धारक बाद झाले, त्यानंतर धावगती थोडीशी मंदावली. अल्ताफ शेख आले, पहिल्या बॉलवर षटकार खेळला परंतु त्यानंतर अमोल डुबेने त्यांना देखील उभं केलं. सादिक 5 चेंडूंमध्ये 2. यावेळेस मात्र बॅटवर आलाय बॉल आणि बॉलला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर उडवलंय आणि फेकून दिलंय. 6 धावेंकरिता षटकार, सिक्सर. तीन ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 47 धावा धावफलकावर बनवलेल्या आहेत. 2 ओव्हरमध्ये 39 होत्या. अमोल डुबेने मागच्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला त्याच्या विरुद्ध. किरण खुळे बॉलिंगसाठी. वाह, समोर उडवलाय बॉल. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. आणि मी अगोदरच सांगितलं की अल्ताफ शेख सर्वात लांब लांब षटकार खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग, राजवर्धन युथ फाउंडेशनचं हे प्रभावी आयोजन. 12वं वर्ष आज या क्रीडा स्पर्धेचा 5वा दिवस. सकाळच्या सत्रामध्ये कॉलबॅक, दुपारच्या सत्रानंतर लगेच सुपर 8. आजच्या दिवसातली ही पहिली मॅच. यातून जो जिंकणार तो खेळणार आरजी क्लब संगमनेर या संघासोबत यानंतरची मॅच. 17 मिनिटे बाकी आहेत या इनिंगला पूर्ण करण्यासाठी, त्याची दखल घ्या. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 53 धावा. टॉपेज आणि तिकडे परत एकदा अमोल डुबे आहेत
झेल पकडला जातोय. ज्या पद्धतीनं विशाल धारकला बाद केलं अगदी त्याच पद्धतीनं जाळं टाकलं होतं अल्ताफसाठी आणि अमोल दुबेच तिकडे कॅच कॅरी करताना बघायला मिळाले. किरण खोळे यांच्या खात्यामध्ये आलेलं हे दुसरं यश, दुसरा मोठा धक्का दिला किरण खोळे सरांनी प्रतिस्पर्धी संघाला. विशाल धारकच्या पाठोपाठ अल्ताफ शेख तंबूच्या आश्रयाला परत. नवीन फलंदाज दानिश खतीब. निमगाव जाळी संघाचा विचार जर केला तर निमगाव गाळीच्या संघ मालकांनी आपल्या संघामध्ये अतिशय आक्रमक फलंदाज मात्र समाविष्ट केलेले आहेत. अल्ताफ शेख, दानिश शेख, सादिक शेख, दानिश खतीब आणि विशाल धारकने सुद्धा पहिल्याच ओव्हरमध्ये 24 बनवल्या होत्या. हे सर्व आक्रमक फलंदाज एका बाजूला आहे. दोन 53 चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा बदला बाहेर वळवले बॉलला, जाऊ दिले. पहिला बॉल चेक केला दानिश खतीब यांनी. हा चेंडू निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डॉट पाहायला मिळेल. आता पुनरागमन केले गोलंदाजी करणाऱ्या संघाने देखील. हे गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला कधी संधी मिळाली की मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागतं. आता पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हर नंतर 39 होत्या, परंतु त्यानंतर काय पुनरागमन आहे. हवेत बॉल, फटका फसतोय, अजून एक विकेट मिळण्याची संधी. योगेश पवार डाऊन टू बॉल आणि त्या ठिकाणी योगेश पवार चूक करणार नाहीत. पकडला जातोय झेल. दानिश खतीब यांचा संपतोय खेळ. दानिश खतीब स्वस्तात बाद. नितीन वरपे आलेत बॅटिंग करण्याकरिता. ओ आल्याबरोबर रिव्हर्स. अश्विन कोल्हे आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धाव मात्र या चेंडूवर मिळणार नाहीये. किरण खोळे सर 3 विकेट आतापर्यंत त्यांनी मिळवल्या. 11 चेंडूंमध्ये 21 धावा दिल्या आणि आतापर्यंत आलेल्या 3ही विकेट किरण खोळे सर यांच्या नावावर राहिलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस संघाला गरज होती त्यावेळेस किरण खोळे सर धावून आले आणि ज्यावेळेस विकेटची आवश्यकता होती त्यावेळेस विकेट त्यांनी मिळवून दिली. विशाल धारक बाद झाले. एक ब्रेक थ्रू त्यांनी मिळवून दिला. त्यानंतर अल्ताफ शेख त्यांनाही माघारी पाठवलं. दानिश खतीब यांना माघारी पाठवलं. आता नितीन वरपे आणि सादिक शेख. चांगला बॉल. त्यांना 4 विकेट मिळू शकल्या असत्या, परंतु सादिक शेख यांची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आली असते तिथे किरण खोळे सरांकडनं झेल निसटला होता. नाहीतर 4 विकेट त्यांना मिळू शकल्या असत्या. चांगला स्पेल बघायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले. शफल लाईन मध्ये आले होते. टप्पा पडला. बॉलने बरंच वळण घेतलं आणि हा चेंडू एवढा वळाला नितीन वरपेला देखील नाही कळाला. 4 ओव्हर इकडे संपतायत. 4 ओव्हर नंतर धावफलकावर नजर टाकूयात आपण. 4 ओव्हर नंतर 53 धावा. 3 खेळाडू बाद. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना एका बाजूला निमगाव जाळी तर दुसऱ्या बाजूला कोल्हेवाडी. हे 2 गाव एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आता पाहावं लागेल की या स्पर्धेच्या माध्यमातून कोण कोणावरती भारी पडणार त्याची मात्र जय्यत तयारी झाली आहे. चला आता मॅचला सुरुवात करू आपण. वेळ वाचवा. फिल्डिंग टीम 2 ओव्हर तुम्हाला इथे पूर्ण करायच्यात 12 मिनिटांमध्ये. 12 मिनिटे बाकी आहेत आणि त्या 12 मिनिटांमध्ये 2 ओव्हर तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. सादिक शेख ज्यांना एक लाईफलाईन मिळाली आहे, एक जीवदान त्यांना मिळालं. पाहूयात आता त्या जीवदानाचा कसा फायदा घेतात. बॉलिंग करण्याकरिता राहुल शिंदे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आला. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5 टाकण्याची जबाबदारी मात्र त्यांच्या खांद्यावर देण्यात येते आहे. अतिशय सुंदर मैदान. मैदानाचा विचार जर तुम्ही केला तर गोलाकार, वर्तुळाकार आणि भौगोलिक परिस्थिती या मैदानाची जर बघितली तर अतिशय समतल मैदान आहे आणि अशी मैदान आता क्वचित ठिकाणी तुम्हाला मिळतात टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. परंतु आज तुम्ही जर बघितलं तर जानता राजाचे हे अतिशय सुंदर मैदान. यावेळेस तगडा प्रहार. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईन पार. षटकार 6 रन. आमचे लहान लहान मुलं बाहेर गेला चेंडू की लगेच बॉल आतमध्ये टाकत असतात. त्यांना सुद्धा आम्ही
या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षिसं देणार आहोत. मला वाटतं त्यांना टी शर्ट या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने दिली जाणार आहेत. चांगला स्ट्रोक यावेळेस. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. मॅच बॉल देखील आमच्या लहान मुलाने टाकलाय. त्याचं सुद्धा मनापासून कौतुक या ठिकाणी व्हायला हवं. आणि आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने त्यांच्यासाठी गिफ्ट देण्यात येणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते. एकोणसाठ या आकड्यावर यावेळेस लॉंग मध्ये बॉलला खेळलं जात आहे. फिल्डर योगेश पवार येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 60 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. अतिशय दर्जेदार आणि अतिशय सुबक आयोजन असणारी ही क्रीडा स्पर्धा. विशेष म्हणजे आज कॉलबॅक आहे आणि आज कॉलबॅक मधून तुम्हाला कमबॅक करण्याची एक संधी आहे. फुलर लेथवर चांगला बॉल यावेळेस मात्र बघायला मिळालाय. मागे इकडे आपण बघितलं तर थोडंसं फंबल झालंय खरं, परंतु एक सिंगल 22च्या मदतीने मिळणार आहे. धावसंख्या 1च्या साह्याने पुढे. धावफलकावर धावा 61 धावा. यावर्षी 4 टू व्हीलर बाईक जिंकण्याची संधी 4 संघ मालकांना आहे, परंतु 12 संघांमधून 4 संघ जाणार आहेत टॉप 4 मध्ये. त्यामुळे संघर्ष फार मोठा आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईल की या स्पर्धेला जिंकण्यासाठी मात्र किती संघर्ष असणार आहे, किती चुरस असणार आहे, किती मोठं आव्हान असणार आहे, किती मोठी झुंज असणार आहे. कारण हे क्रीडांगण आता रणांगण झालंय आणि ते बॅट आणि बॉलमध्ये युद्ध रंगायला लागलेले आहेत. आणि आम्ही मागच्या 4 दिवसांपासून ती युद्ध पाहत आलोय. आज या स्पर्धेचं जर पाहिलं तर 5वा दिवस. फुलर लेनवरचा बॉल मागे चाललाय. फिल्डर तिथे सचिन घुगे आहेत. धावबाची संधी आणि मला वाटतंय नितीन वरपे यांना परतावं लागेल. नितीन वरपे धावबाद. चौकार आलेला आहे. बॅटिंगसाठी देखील समीर जोंधळे आलेले आहेत आणि समीर जोंधळे आल्याबरोबर चौकार खेळतायत. धावफलकावर आपण जाऊयात. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते एकूण धावसंख्या 66 धावा. सादिक यांच्या बॅटमधून माफ करा चौकार आला होता. 5 ओव्हर पूर्ण होत आहेत. 66 धावा धावफलकावर. समीर जोंधळे जे निमगाव जाळीचेच खेळाडू आहेत तेच आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून समीर जोंधळे यांच्याकडे देखील पाहिलं जातं आणि तेच आपल्याला बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग करण्याकरिता गौरव शिंदे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. गौरव शिंदे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. पाहूयात आता एक सिंगल इकडे पूर्ण होणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे लेग 22च्या मदतीने हे धाव मिळते. खरं तर गौरव शिंदे खेळाडूच्या बाबत आपण त्या दिवशी देखील चर्चा केली. BCPL ऑल इंडिया लेदर बॉलची टुर्नामेंट असते आणि तिथे गौरव शिंदे पंजाब वॉरियर्स मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. 2 लाख प्राइज मध्ये. स्ट्रोक चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये मनोज नाना फक्त दर्शक बनतायत आणि बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. हवाई सफर आलाय सिक्सर. तर षटकार गौरवच्या विरुद्ध आलाय सादिक शेख यांच्या बॅटमधून. सादिक यांचा झेल सुटला होता. तदनंतर जर बघितलं तर त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत धावा 22 बनवल्या. गौरव शिंदे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस रेडअप मध्ये थोडासा बिघाड डेड बॉलचा इशारा देण्यात आला.
झहीर खान, सौरभ गांगुली यांची टीम आहे. पंजाब वॉरियर्स, त्यामध्ये गौरव शिंदे आपल्या संगमनेरचा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. ऑल इंडिया लेदर बॉलची ती देखील एक मोठी स्पर्धा. BCPL. धावसंख्या 73 धावा, 73 रन्स. फुल टॉस, मिड विकेट मध्ये फिल्डर राहुल शिंदे बॉलच्या खाली. टेक व्हेरी गुड कॅच. विकेटचं होतंय बदन. सादिक शेखला परतावं लागेल. अजून एक विकेट, अजून एक खेळाडू तंबूच्या आसपासला परत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पोर्ट्स सायकल विजेते भैया मणियार बॅटिंगसाठी आलेत आणि आल्याबरोबर त्यांना एक गिफ्ट मिळालं आणि त्या गिफ्टचा त्यांनी हसत हसत स्वीकार केलाय. नो बॉल, त्यावर हा तगडा प्रहार, षटकार. पहिल्या दिवशी सायकल जिंकणारे आमच्या समोर आहेत आणि काल सायकल जिंकणारे आमच्या शेजारी आहेत. धावफलकावर जर नजर टाकली तर 80 धावा धावफलकावर. फ्री हिटची संधी भैया मणियार यांना. कोकण गावचे खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत आलेले आहेत. आता फ्री हिटची संधी त्यांना मिळालेली आहे. गौरव शिंदे यांना पुनरागमन करावं लागेल. धावा खर्च केल्यात गौरव शिंदे यांनी ओव्हरमध्ये. कुठेतरी पुनरागमन करायचंय त्यांना. मोठा फटका खेळण्याचा इरादा, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. फ्री हिटचा बॉल डॉट. समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. मिड विकेट मध्ये राहुल शिंदे बॉलला जज करतायत, पकडतायत झेल. खूप चांगला कॅच, कौतुक करावं लागेल राहुल शिंदे यांचं. कारण दुपारचं 12चं ऊन म्हटलं की मग डोक्यावर असतं आणि तिथे बॉलला खूप उंच गेल्यानंतर जज करणं सोपं नसतं. खूप चांगला कॅच घेतलाय. फलंदाज भैया मणियार होत आहेत बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी जर पाहिलं अभिजित बॅटिंगसाठी आलेत. बाहेर जाणारा बॉल, त्याला छेडण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे तिकडे. फलंदाज होत आहेत. धावपत आहेत का नाही ते पाहावं लागेल आता. येस येस येस. व्हाईट बॉलसाठी इकडे रिव्ह्यूची मागणी आहे. धावपत तर आहेच ना फलंदाज सर? येस, फलंदाज धावपत तर आहेच. फक्त आता हे पाहायचंय की बॉल वाईड आहे का ते तपासलं जात आहे. आणि जर वाईड असेल तर एक बॉल अजूनही इथे टाकावा लागेल आणि नसेल तर मग इनिंगचा खेळ संपेल.
80 धावा झाल्यात या मॅचला जिंकण्यासाठी. 81 धाव्यांचं टार्गेट कोल्हेवाडी संघाला असणार आहे. तर लगेच 2 फलंदाज पाठवा. निमगाव जाळी संघ मैदानात दाखल होतोय, कारण आज कॉलबॅक आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे आज. आणि सुपर 8च्या मॅचेस जर वेळेवर सुरू झाल्या तर मग निश्चितच आपण वेळेवर त्या संपवू शकतो. त्यामुळे विनंती एवढीच राहणार आहे की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवून द्या. आमच्या पंचांची परीक्षा सुरू झाली आता, आणि निश्चितच पहिल्या दिवसापासून आपण बघितलं तर एक्सप्रेस कामगिरी आमच्या पंचांची पाहायला मिळालेली आहे या स्पर्धेमध्ये. कौतुक करावं लागेल वैभव कातोरे सर, किरण बिडलान सर, अमन शर्मा सर यांचं. खूप चांगली कामगिरी ते करतायत. आरजी क्लब संगमनेर संघाने रेडी राहायचंय. यातून जो संघ जिंकणार तो संघ लगेचच तुमच्या सोबत खेळणार आहे. त्यामुळे या मॅच नंतर टॉस सुद्धा दुसऱ्या मिनिटाला टॉस केलं जाणार आहे लगेच. त्यामुळे आरजी क्लब संगमनेर या टीमने रेडी राहा. दोन योगेश आलेत बॅटिंगसाठी. योगेश पवार आणि योगेश कानवडे. योगेश कानवडे यांनी या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलेलं आहे आणि तेच आलेत बॅटिंग करण्याकरिता. आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर शेतकरी पुत्र नाव योगेश पवार. तर पहिल्या ओव्हरसाठी जर पाहिलं तर विशाल धारक यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आला, ज्यांनी बॅटिंगमध्ये आपला दमखम दाखवलाय. आता बॉलिंगमध्ये पाहूयात कशा पद्धतीने ते कामगिरी करतायत. या मॅचला जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर आव्हान मोठं आहे. 81 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. तर जवत मॅचच्या दिशेने 81चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. कॉलबॅकमध्ये पहिला विजय महत्वाचा असतो आणि ते पहिला विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघात लढताना आपल्याला पाहायला मिळतील विशाल धारक तर स्ट्रायकर कडे योगेश कानवडे. पहिलाच बॉल फाईन लेग मध्ये खेळलाय. फिल्डर नाहीये तिकडे. स्क्वेअर लेग वरून फिल्डर पोहोचण्याच्या प्रयत्नात होते. बॉलला अडवतायत. एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे. धावफलकावर 1. विशाल धारक यांना आम्ही बाबळेश्वरला पाहिलं होतं. काय बॉलिंग केली होती, जबरदस्त. अशी अनेक मैदानं गाजवली आहेत त्यांनी.
आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये विशाल धारक यांना पण पाहू शकता. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर योगेश पवार स्ट्रायकर एंडकडे. बाहेर जाणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर कव्हर वरून येत आहेत. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. 2 धावा धावफल कव्हर पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 आलत. अकरा वाजून 51 मिनिटांनी इनिंगला सुरुवात झाली. याची सुद्धा दखल घ्या. 11 वाजून 51 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणे आपण वेळेतच सामने पहिल्या दिवसापासून, असं नाहीये की आजच, पहिल्या दिवसापासून निर्धारित वेळ तुम्हाला एका इनिंगसाठी आम्ही दिलेला आहे. एक शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे खरं तर पाहिलं जातं. आणि आज स्पर्धा का सुपरहिट झाली त्याचं कारणही तेच आहे. बॉल हवेत, फटका फसतोय. फिल्डर बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. भैया मणियार यांनी पकडला हा कॅच. विकेट आली. मोठा धक्का. योगेश कानवडे या सामन्यात स्वस्तात बाद. विशाल धारकचा हा लेग ब्रेक बघायला मिळाला. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघितलं तर लेग ब्रेक केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, यशस्वी नाही झाले. आणि तिकडे खूप चांगला कॅच भैया मणियार यांचा. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरही ठेवला होता. लाईन चांगली होती. योगेश कानवडेने प्रयत्न केला लाईन मध्ये येऊन खेळण्याचा, परंतु कनेक्शन काय प्रॉपर झाले नाही. आणि बाजून परत आहेत गौरव शिंदे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही धावसंख्येवर एक खेळाडू बाद आहे. विशाल धारकच्या विरुद्ध गौरव शिंदे. वाह, आल्याबरोबर एक तगडा प्रहार. आल्याबरोबर गोलंदाजाला आसमान दाखवलंय. बॉल सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईन पार. ताकदवान फटका, षटकार. षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. बॉल द्यायचा आहे. तिथे जर कोणी जवळ प्रेक्षक असतील तर कृपया विनंती राहील आपल्याला, तेवढा बॉल फक्त आपण द्या. प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला खूप सपोर्ट केलेला आहे, कारण ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे. आपल्या संगमनेरची स्पर्धा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला प्रचंड प्रेम दिलेलं आहे. आणि प्रेक्षकांमुळेच ही स्पर्धा आज वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेली आहे. कारण प्रेक्षकांशिवाय स्पर्धेला शोभा नसते. आणि इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेची शोभा वाढवतोय. त्यामुळे आलेला प्रत्येकाचं स्वागत. त्याचबरोबर मागच्या 2 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर लकी ड्रॉ देखील प्रेक्षकांसाठी आम्ही ठेवलेला आहे. 2 सायकल आम्ही आतापर्यंत प्रेक्षकांना दिलेल्या आहेत. आज देखील सायकल जिंकण्याची तुम्हाला संधी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आमची विनंती राहील, आपण लकी ड्रॉचं कुपन खरेदी करा. 20 रुपयाने ते कुपन आहे. कुपनची किंमत फक्त 20 रुपये आहे. आणि 20 रुपयांमध्ये तुम्हाला एक स्पोर्ट सायकल जिंकण्याची नामी संधी आहे. त्यामुळे आपलं नशीब आपण आजमावा. 20 रुपयांचं कुपन खरेदी करा. आज चालता बोलता 20 रुपये खर्च होतात. आणि नशीब जर चांगलं असेल तर कदाचित सायकलही मिळू शकते. त्यामुळे आपलं नशीब आजमायला काय हरकत आहे. 20 रुपयाचं कुपन आपण खरेदी करा. विशाल धारकच्या विरुद्ध षटकार आलेला आहे. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर विशाल आहेत. स्ट्रायकर एंडकडे गौरव शिंदे आहेत. यावेळेस चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. चांगला बॉल ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या ओव्हर नंतर 8 धावा, एक फलंदाज बाद. 30 चेंडूंमध्ये पाहिजेत 73 धावा. 30 बॉल शिल्लक आहेत आणि 73 धाव्यांची गरज. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या ओव्हरमध्ये. म्हणजे
मागच्या डावात पहिल्या ओव्हरमध्ये 24 बनवल्या, गोलंदाजीसाठी आले विशाल धारक. पहिल्या ओव्हरमध्ये 8च दिले, एक विकेटही घेतली. म्हणजे सुरुवात पहिल्या डावामध्ये देखील चांगली केली आणि दुसऱ्या डावामध्ये देखील विशाल धारक यांनी चांगली सुरुवात केली. परंतु प्रत्युत्तर द्यावं लागेल योगेश पवार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गौरव शिंदे यांना. तुम्हाला 81 धावा बनवायच्यात आणि अशक्य असं नाही आहे. 81 धावा होऊ शकतात. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागणार आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 टाकलं जात आहे आणि दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलर तयार होत आहेत. ओंकार जोंधळे आले. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळले योगेश पवार यांनी. एक सिंगल मात्र तिकडे परिपूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि 1च्या मदतीने धावसंख्या 9. बॉल तयार होत आहेत. चांगला स्ट्रोक स्टँडर्ड डिलिव्हर समोरच्या दिशेने आक्रमण करण्यात आलंय. लाजवाब स्ट्रोक, सदाबहार फटका, 6 धावा षटकार. गौरव शिंदे यांचा प्रखर झंझावात मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. कारण स्ट्रोक चांगले खेळलेत. वाह, क्वालिटी क्वालिटी, मॅग्निफिसंट स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला गौरव शिंदेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला सर्वाधिक सुंदर फटका पहा आणि पाहत रहा. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतो आपण. ऑफस्टॉमच्या बाहेर फुलर लेंथवरचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं, मनगटाची ताकद दाखवली आणि त्यानंतर बॉलला हवाई सफर घडवली. गौरव शिंदेचा तडाखा परत एकदा यावेळेस देखील समोर उडवलंय बॉलला. मिड ऑफ प्रयत्न करतोय. मिड ऑन वरून देखील फिल्डर आलेत आणि बॉल मात्र एक टप्पा घेत सरळ बाउंड्री लाईन पार. 2 क्षेत्ररक्षक बॉलला अडवू शकले नाहीत, परंतु आमच्या कॅमेरामॅनने बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला अडवलं. आर्यनच्या माध्यमातून खूप चांगला स्टॉप. ओव्हरचा खेळ इथे आपण जर बघितलं तर अंतिम टप्प्यामध्ये, माफ करा, 1.4 ओव्हर नंतर 25 धावा, 2 षटकार, 1 चौकार, लागोपाठचे 2 षटकार, त्यानंतर 1 चौकारही आलाय. 26 बॉलमध्ये आता पाहिजेत 56. फुल टॉस होता, प्रॉपर कनेक्शन यावेळेस झालेलं नाहीये. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. समीर जोंधळे आले. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे, चांगले एफर्ट. एकदा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. गौरव शिंदेने मॅच थोडीशी आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न करायला हवा होता. तो प्रयत्न अगदी वेळेवर करण्यात आला. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये थोड्याशा धावा जर आल्या तर मग निश्चितच तुम्ही किती मोठं लक्ष्याचं पाठलं करायचं असेल तर मग सुरुवात चांगली झाली तर मग शेवटही चांगला होऊ शकतो. दिशा दिली आहे फक्त बॉलला आणि योगेश पवार बॉलला पाठवतात बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, येतोय चौकार. दोन ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर 30 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. आयकॉन विशाल धारक यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. तर स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर फलंदाज गौरव शिंदे स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळतात. कनकापूरचे गौरव शिंदे निश्चितच लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव त्यांच्याकडे आहे आणि या अगोदर आपण उल्लेख केला ऑल इंडिया लेदर बॉलची एक मोठी स्पर्धा, तिथे देखील त्यांचं नुकतंच सिलेक्शन झालं पंजाब वॉरियर्स या संघामध्ये आणि तसे स्ट्रोक दाखवले देखील त्यांनी. लेदर बॉलचे फील देणारे फटके त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. 24 बॉलमध्ये अजून 51 धाव्यांची गरज. विशाल धारक बॉलिंगसाठी आलेले आहेत. पहिलाच बॉल समोर उडवलाय. वाह गौरव वाह, शानदार फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. जबरदस्त तडाखा,
दिल ना उम्मीद नाही, नाकाम ही तो है. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गौरव सिद्ध सांगतायत. बॉलला पाठवतात लॉंग ऑन बाउंड्री लाईन पार. येतोय षटकार. पहिल्याच बॉलवर इथे गौरव शिंदे विशाल धारक यांचं भव्य स्वागत करतायत. फुलर लेंथवरच्या बॉलला समोर उडवतायत. लॉंगॉनला दिशा दिली बॉलला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टायमिंग अचूक होतं. बॉल लॉंगॉन सीमारेषा ओलांडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6च्या मदतीने धावफलक पुढे. यावेळेस मात्र दिशा थोडीशी खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या देखील 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर 37 धावा मित्रांनो आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. बॉलिंग करण्याकरिता बॉलर तयार होत आहेत. बॉलिंगसाठी विशाल धारक बॉलिंगसाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल फटका मिस टाइम आणि फिल्डर मात्र थोडेसे दूरवर आहेत. वन बाउन्स बॉलला कलेक्ट करतायत दानिश खतीब. तोपर्यंत एक सिंगल आली आहे. बॉल थोडासा पुढे पडला. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर. 22 चेंडू बाकी आहेत आणि 43 धाव्यांची गरज आहे. विशाल योगेश पवारचा एक चांगला स्ट्रोक. मागे फिल्डर आहेत. थोडासा संयम दाखवतायत योगेश पवार. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न करण्यात आला. 2 धावा पूर्ण करण्यात येत आहेत. मी अगोदर उल्लेख केला मैदान मोठं आहे. थोडासा गॅपमध्ये जर बॉल गेला तर 2 पूर्ण करू शकतात किंवा मग क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली तर मग तिथेही 2 पूर्ण करू शकतात आणि तेच इकडे पाहायला मिळालं. आणि हे गरजेचं आहे. सिंगल डबल्स देखील तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येणार नाही. तुम्हाला सिंगल डबल्स त्याच्यावर देखील विश्वास ठेवावा लागणार आहे. 21 बॉलमध्ये 41 धाव्यांची अजूनही गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट. फिल्डर तिकडे प्रयत्न करत होते परंतु बॉल त्यांच्या आवाक्याबाहेर. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. एक भाग्यशाली चौकार आलेला आहे. बॉलर तयार आहेत. फुलर लेंथवरचा बॉल. यावेळेस जर आपण बघितलं तर मिड विकेट वरून फिल्डर येत आहेत. एकदा पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या 45. 19 बॉलमध्ये 36 ची गरज आहे. सामना दोन्ही बाजूने. असं नाहीये की सामना फलंदाजी करणाऱ्या संघाकडे, सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे. सामना दोन्ही बाजूने. जो अधिकचे प्रयत्न करणार तो जिंकणार आणि जो चुका करणार तो पराभूत होणार. त्यामुळे या मॅचमध्ये प्रत्येक चेंडू महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक धाव महत्त्वाची ठरणार आहे. 19 बॉलमध्ये पाहिजेत 36 धावा. कोल्हेवाडी जिंकणार की निमगाव जाळी. चांगला बॉल होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. प्लेड अँड मिस. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 18 बॉलमध्ये 45 झाल्या. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 36 बनवायच्यात. 18 चेंडू 36 ची गरज.
षटकार आला इकडे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल योगेश पवारच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालेला आहे आणि हा पहिला षटकार आहे योगेश पवार यांचा. ऍक्शन रिप्ले मध्ये पण हे दृश्य पाहू शकतो tenniscricket.in च्या माध्यमातून. स्लॉट मध्ये मिळाला बॉल आणि योगेश पवार यांचा हा शेतकरी टोला निश्चितच एक तगडा आणि ताकदवान प्रहार. बॉलिंगसाठी समीर जोंधळे. बाहेर जाणारा बॉल कव्हर मध्ये बॉलला खेळलेला आहे. फिल्डर आहे तिकडे. नो बॉलचा इशारा देण्यात आला. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा देखील पूर्ण करण्यात आलेल्या आहे. टप्पा नो बॉलचा इशारा आहे. नो प्लस 2 एकूण 3 धावा. आपण जर बघितलं तर बाहेर जाणारा बॉल होता आणि योगेश पवार या फटक्याला जर तुम्ही बघितलं ना तर ताकदीनं खेळतात आणि हा चेंडू देखील आपण बघितला तर ताकदीनंच खेळला होता. मागे फिल्डर होते. 2 धावा आल्या. नो बॉलचा इशारा होता. फ्रीडची संधी मागे जर पाहिलं तर यष्टिरक्षकाकडनं थोडीशी चूक झाली आहे. परंतु मागे बॅकअपचं काम मात्र खूप चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धावफलकावर जर नजर टाकली आपण तर 54 धावा. एक फलंदाज बाद फ्री हिटच्या बॉलवर धावा येऊ शकलेल्या नाहीत. एक शांत संयमी खेळाडू म्हणून योगेश पवार यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज अहिल्यानगर जिल्ह्यातील एक चांगले कर्णधार म्हणून देखील योगेश पवार यांची ओळख आहे. उडवलाय समोर उडवलाय बॉल. लॉंग ऑन मध्ये फिल्डर जज करतायत बॉलला. दानिश खतीब या ठिकाणी चूक करतायत. झेल निसटतोय त्या ठिकाणी आणि मला वाटतंय पाय लागलाय हे सांगतायत दानिश आणि यस हा षटकार आहे. 6 धावा. खिलाडू वृत्तीचं कौतुक करावं लागेल दानिश खतीब यांच्या. प्रयत्न त्यांनी खूप चांगला केला होता. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये ज्यावेळेस हाताला बॉलने स्पर्श केला, हातातनं बॉल टॉस झाला, त्यानंतर त्यांचा पाय लागला बाउंड्रीला, हे त्यांनी सांगितलं आणि षटकार इथे प्राप्त केला गेलेला आहे. रिव्हर्स करायला गेले, यशस्वी झालेले नाहीयेत. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि बघता बघता एक सिंगल पूर्ण करण्यात येईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावर धावसंख्या 61. 14 चेंडूंमध्ये 20 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही कोल्हेवाडी संघाला. आरजी क्लब संगमनेर संघाचे कर्णधार आपण टॉससाठी येऊन थांबायचं इथे. आरजी क्लब संगमनेर. उडवलाय लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. आउटस्टँडिंग स्ट्रोक बाय गौरव शिंदे. षटकार. निश्चितच आपल्या जांताराजा मैदानावर सातत्याने सराव करणारे खेळाडू आहेत आणि आमच्या अमोल भाऊ कवडे साहेबांच्या सोबत सातत्याने ते सराव करत आलेले आहेत. आपल्या जांताराजाचे सदस्य आहेत आणि निश्चितच त्यांच्या यशामागे जांता राजा क्रिकेट क्लबचा देखील मोठा वाटा राहिलेला आहे. आज तुम्ही बघितलं तर काय जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होते. फुलर लेंथवरचा बॉल फिल्डर लॉंगॉन वरून येतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तिकडे बघावं लागेल आता तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात येते. यानंतर यातून जो संघ जिंकणार तो आरजी क्लब संगमनेर यांच्यासोबत मॅच खेळणार आहे लगेच. त्यामुळे विनंती राहील आरजी क्लब संगमनेर आमचे तुषार भाऊ गोडगे यांची टीम यानंतर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कॅप्टन आपण रेडी राहा. निर्णय आलाय नॉट आउट. नाबाद. 4 ओव्हर संपल्या. धावा 69 आणि आता 5वं षटक घेऊन नितीन वरपे बॉलिंग साठी. 12 धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. 12 बॉल मध्ये 12ची गरज. 10 मिनिटांचा वेळही बाकी आहे. बॉल मिड विकेटला खेळलाय. फटका मिस टाइम आहे. मिड विकेट वरून अल्ताफ शेख आलेत बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेटचं पतन. योगेश पवार बाद.
आल्याबरोबर अमोल दुबे यांनी बॉलला फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर अमोल दुबे यांनी लगावलाय टोला, ठोकलाय षटकार. बॉल टाकायचा आहे आतमध्ये. प्रेक्षकांना आमची विनंती राहील, जर तुमच्या जवळ असेल तर कृपया बॉल टाका आतमध्ये. नितीन वरपे समोर अमोल दुबे. बिग हिट. आणि इकडे जर पाहिलं तर मॅच फिनिश. 2 षटकार आणि अमोल दुबेने सामना संपवलाय. टॉस साठी चला. कोल्हेवाडीचे कॅप्टन किरण खुळे सर आपले कॅप्टन पाठवा इकडे टॉसला. आणि आरजी क्लब संगमनेर टॉस करण्यासाठी चला. लगेच टॉस होईल आणि मॅचही लगेच सुरू होईल. हार्ड लक निमगाव जाळी टीम, आपण खूप चांगले खेळलेलात आणि या स्पर्धेमध्ये जरी पराभवाला सामोरं जावं लागलं असलं, परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, आपलं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच.